हॅलो फ्रेंड्स, आज आपण आंब्याचा शिरा कसा करायचा ते बघणार आहोत. त्यासाठी रवा घेतलेला आहे आणि जितका रवा घेतला आहे त्याच्यात थोडी कमी साखर घ्यायची. ड्रायफ्रूट्स आहेत, आंब्याचा पल्प आहे तो घरीच केलेला आहे आणि वेलची पूड. हे घरी बनवलेले साजूक तूप आहे आणि हे दूध आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला रवा चांगला तुपामध्ये परतायचा आहे. पहिले आपण तूप घेऊ. रवा पाऊणवाटी होता म्हणून तूपसुद्धा साधारणतः तेवढंच घ्यायचं. तूप वितळलं की आपण त्यामध्ये रवा भाजायचा आहे. आता गरम झालेल्या तुपामध्ये रवा टाकूया आणि छान परतून घेऊया. रव्याचा रंग बदलेस्तोवर छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. हे बघा, रंग बदलत चालला आहे. आता त्यामध्ये थोडं दूध घालूया. मी सगळं अंदाजेच घालत आहे. आणि आता पाणी घालूया आणि आता झाकण ठेवून थोड्या वेळ शिजवून देऊया. 1-2-3 मिनटं. हे बघा, अशा प्रकारे होईल. आता यामध्ये साखर घालूया आणि नीट मिक्स करून घेऊ. हे बघा, आता परत 1-2 मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे थोडं वाफेवर शिजेल ते. हे बघा, साखर आता मिक्स झालेली आहे व्यवस्थित रव्यामध्ये. आता मँगो पल्प टाकूया. मँगो पल्पमुळे रंग किती सुंदर आला आहे बघा. आणि परत झाकण ठेवून 1-2 मिनटं शिजू द्या. शिरा होतोय तोपर्यंत आपण काजू बदामचे तुकडे करून घेऊया. आता शिरा झालेला आहे. थोडी वेलची पूड टाकूया आणि छान मिक्स करूया. आता ड्रायफ्रूट्स मिक्स करा. आता आपला मँगो शिरा तयार झाला आहे. चला तर मग पहिले आपण देवाला नैवेद्य दाखवूया.